हे भाऊ बोलून राहिले याच्या माग ईडी, अरविंद केजरीवाल त्याच्या माग ईडी, माय माग ईडी लावली तर हा माणूस सक्षम आहे. बोला दादा, बोलणार ना राव. तुम्हाला बोलायचं का? या दादा पुढे. सांगा काय सांगायचं ईडी आणि दादा थांबा बोला. हे बाबू, आपल्या या देशात 15 लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो म्हणे. 5 रुपये टाकले का? पण झालं हे भाऊ बोलून राहिले याच्या माग ईडी, अरविंद केजरीवाल त्याच्या माग ईडी, माय माग ईडी लावली तर हा माणूस सक्षम आहे. आमच्या नितीन बापू हजार आहेत त्याच्या माग ईडी लावून राहिले. ते 50 खोके घ्या म्हणे, पण त्या पोळ आला घेतले नाही, बाकीच्या खोके घेऊन गेले. मी गजानन देशमुख वानखेडचा बोलतो, मर्याला तयार आहे, पण नरेंद्र भाऊ खेडकरले विजय करू. माझ्या आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. माझ्यासाठी भाजपने सगळ्या पक्षाला सांगितलं, आमच्या इथं सात्याताई वाकेकर बसेला आहेत, त्यानं मला 2 शब्द बोलायला लावले. शेतातून येऊन राहिलं मी आणलं, ताई काय बोलता, हा चंद्र तर ना सूर्य, डमी पत्रिकावर वोटिंग घ्या, तुम्ही लीडरला ऐकून नाही राहिले. तर मला पेटीचा अर्ज गाळ केला. माझा 2 एकर शेती आहे भाऊ या भाजपवाल्यानं. आता त्या स्वातीकाई वाक्यकरला विचारून घ्या खोटं असेल तर. माई पोरगी त्याच्या शाळेत आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद. सांभाळा 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 सांभाळा. बघा, ही जनतेची भावना आहे आणि ही जनतेची भावना देशभरात आहे.